नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शिलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा देणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिलाय। दरम्यान आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरे यांनी शिरोळ व जयसिंगपूरमध्ये बसून खासदार राजू शेट्टी व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करून तिढा सोडवण्याचा प्रयत्न केलाय। सांगलीच्या जागेवरून सांगलीसह जयसिंगपूर व शिरोळमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांच्या खासदार राजू शेट्टींकडे फेऱ्या सुरू आहेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, भारतीय विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्यासह नेत्यांनी खासदार शेट्टी यांची भेट घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र विशाल पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात छड्डू मारण्याची तयारी केली आहे। मात्र त्यांना आता स्वाभिमानीकडून ऑफर देण्यात आलेली आहे। मात्र विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत आहेत। स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही काँग्रेसपासून बाजूला जाऊ नये, अपक्ष म्हणून लढू नये असा सल्ला सतेज पाटील यांनी विशाल पाटील यांना दिल्याचं सांगितलं। पण विशाल पाटील ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचारासाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांचा समावेश झालेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवातही झालेली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या 2 टप्प्यांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी स्थान मिळालेलं आहे। या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सरचिटणीस प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राजीव सातव, हर्षवर्धन पाटील, शिवराज पाटील, हुसेन दलवाई, सचिन सावंत, हरिभाऊ राठोड, कुमार केतकर, मोहम्मद अझरुद्दीन, नगमा मोरोजी आदींचा समावेश आहे। या स्टार प्रचारकांच्या सभांना आता महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे। वाळवा तालुक्यातील एडे मच्छिंद्र येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार 27 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली आहे। राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार शुभारंभ व जाहीर सभा होणार आहे। गत निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात असणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शुभारंभासाठी प्रथमच एकत्र येत आहेत। त्यामुळे क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झालंय। खासदार राजू शेट्टी यांनी 2009-2014 लोकसभा निवडणुकीत क्रांतिसिंहांचा आशीर्वाद घेऊन प्रचार शुभारंभ केला होता, तर निवडणूक विजयानंतर क्रांतिसिंहांना अभिवादन केलं होतं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे। 76 लाख रुपये खर्चून केलेल्या विकास कामांवर कोणी मुरुम टाकून खासगी रस्ता करत असेल तर हे गंभीर आहे। कोणत्याही बेकायदा कामाला मी पाठीशी घालणार नाही असं सांगत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नगरपालिका हद्दीत करण्यात आलेले बेकायदा मंगळवारी जेसीबीच्या मशीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले। तर ओढ्यावरील पुलाच्या कारवाईचा विषय पाटबंधारे विभाग व तहसीलदार यांच्या अखत्यारीत येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। दैनिक जनप्रवासने याचं वृत्त प्रथम प्रकाशित करत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। तासगाव येथील काही खासगी प्लॉट धारकांनी निवडणूक आचारसंहिता सुरू असतानाच नगरपालिकेसह कोणत्याही विभागाची परवानगी न घेता शासकीय जागेवर काही खासगी प्लॉट धारकांनी बेकायदा अतिक्रमण केलेलं आहे। शहरातील कापूर ओढ्यावर अतिक्रमण करत बेकायदा रस्ता व पुलाचं बांधकाम केलेलं आहे। तर 76 लाख रुपये खर्चून केलेल्या विकास कामांचं नुकसान या संबंधित प्लॉटवाल्या मंडळींनी मुरुम ओतून केलेलं आहे। या प्रकरणी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना याबाबत खुलासा करण्याची नोटीसही दिली होती, मात्र त्यास त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे नगरपालिका हद्दीत येणारे हे रस्त्याचे बेकायदा बांधकाम आम्ही जेसीबीच्या द्वारे उद्ध्वस्त केल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली आहे। मी सांगली जिल्ह्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढली आहे। राजकीय क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या गुन्हेगारांना सोडलेलं नाहीये। कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी चालू देणार नाही। आतापर्यंत सांगलीत 100 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केलेली आहे। 100 पेक्षा जास्त जणांना तडीपार केलंय। 14 लोकांना स्थानबद्ध केलेलं आहे। तर विट्यातील गुन्हेगारांच्या 2 मोठ्या टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत। तर 2 तडीपारीचे प्रस्ताव आलेले आहेत, त्यावर निर्णय घेऊन लवकरच कारवाई करू। जब तक मैं यहाँ एसपी हूँ तब तक यहाँ ऐसा ही होगा, गलत आदमी के साथ कभी भी सही नहीं होगा, असं गर्भित इशारा जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी विटा येथे दिलेला आहे।
विटा पोलीस ठाण्यामध्ये वार्षिक निरीक्षणासाठी आलेल्या जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खानापूर तालुक्यातील पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य व राजकीय पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना काठी व शिट्टीचं वाटप करण्यात आलं। महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता। त्यामुळे सांगलीकरांना भर उन्हात पाण्यासाठी धावाधाव करावी लागली। दरम्यान शहरातील अनेक उपनगरात 30हून अधिक टँकर पाणी पुरवठा करण्यात आला। सोमवारी दुपारनंतर अचानक माळबंगला येथील 56 MLD व 70 MLD जलशुद्धीकरण केंद्राला पुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीत बिघाड झाला। त्यामुळे संपूर्ण जलशुद्धीकरण आणि जॅकवेल पासून पाणी उपसाच ठप्प झाला। परिणामी शहरातील पाणी टाक्यांपर्यंत पाणी पुरवठाही बंद होऊन शहरात पाणी पुरवठाच ठप्प झाला। यामुळे धावाधाव सुरू झाली आहे। पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता PV पाटील यांनी तात्काळ वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह टीमला पाचारण केलं। त्यांनी रात्री उशिरापर्यंत दोष शोधून दुरुस्तीसाठी प्रयत्न केलेत, परंतु दोष सापडला नव्हता। त्यामुळे माधवनगर रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरवरून पर्यायी वीज पुरवठा सुरू करण्यात आला, परंतु सायंकाळपासूनच वीज पुरवठा ठप्प झाल्याने सांगली व कुपवाडमधील 22हून अधिक पाणी टाक्या पूर्ण क्षमतेनं भरू शकल्या नव्हत्या। त्यामुळे सांगलीतील रमामाता नगर, विठ्ठलनगर, टिंबर एरिया, भीमनगर, अहिल्यानगर, कृष्णाली वसाहत, जयहिंद कॉलनी तर कुपवाडमधील श्यामनगर, संजयनगरसह सांगली कुपवाडमध्ये पाणी पुरवठा ठप्पच झाला होता। परिणामी नदीत पाणी असूनही शहरात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची नामुष्की आली आहे। शहरात 30हून अधिक टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आला। दुसरीकडे बंगल्यावरील 2 टाक्या, जलभवन, आकाशवाणी, पोलमळा येथील पाणी टाक्या सकाळपर्यंत निम्म्या भरल्यानं शहरात कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात आला। सर्वच टाक्या दुपारपर्यंत भरल्यानंतर सायंकाळी पाणी पुरवठा सुरळीत झाला। भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित असणार आहेत। प्रारंभी सकाळी 9 वाजता सांगलीतील गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला जाईल। त्यानंतर सायंकाळी औदुंबर येथील ऐतिहासिक डोहात भाजपमधील मतभेद बुडवून हम सब एक हेचा नारा देण्यात येईल। या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली आणि मिरजेत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मतभेद दूर करण्याचा प्रयत्न संजय काका करणार आहेत। सलग दुसऱ्यांदा लोकसभेसाठी संजय काका पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं कार्यकर्त्यांनीही तयारीला सुरुवात केली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करतील। भाजपनं तालुकानिहाय बैठकाही सुरू केलेल्या आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील कच्ची भवनमध्ये सकाळी 11 वाजता तर मिरजेत सायंकाळी 4 वाजता बैठक घेतली जाईल। भाजपमधील नेत्यांमधील मतभेद वरिष्ठ पातळीवरून मिटवण्यात आले असले तरी संजय काकांकडूनही मनातील जळमट दूर करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत। विविध भागात बैठका घेऊन हम सब एकेचा नारा काकांच्याकडून दिला जाईल। त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी पुढाकार घेतलेला आहे। तासगाव शहरातील मोहर हॉटेल ते पुंदी रोड या ओघळीचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सोमवारी हे काम बंद पाडले। या प्रकाराने 1,65,00,000 रुपयांच्या या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार आज करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नगरसेवक तानाजी पवार व पद्मिनी जावळे यांनी सांगितलं की आम्ही हे निकृष्ट काम बंद पाडले व ठेकेदाराला विचारणा केली आहे। निवेदनेप्रमाणे काम चालू आहे का? यावेळी ठेकेदारांनी सांगितलं की घाणीतलं काम कोणीही घेत नाही, तरीही ते आम्ही काम घेतलंय असं म्हणत त्याने उडवाउडवीचं उत्तर दिलंय। यानंतर नगरसेवकांनी हे काम बंद पाडलंय। यावेळी राष्ट्रवादीचे लकी पवार, नगरसेवक बाळासाहेब सावंत, अभिजित माळी यांनी सदर कामांचे व्हिडिओ करून तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना पाठवलेत। यानंतर शिंदे यांनी ठेकेदारांना काम थांबवण्याच्या सूचना दिलेत। या प्रकरणी नगरसेवक मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देत त्यात कामाची सखोल चौकशी करावी व कामाचा दर्जा तपासा, अन्यथा काम पुढे चालू देणार नाही असं निवेदन देणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन सुरू आहे। निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांत विकास खरात यांच्या नेतृत्वाखाली कुमटे फाटा तासगाव येथे नियुक्त स्थिर पथक नेमण्यात आलेले आहेत। आज सकाळी 9:30 वाजता पथक प्रमुख सुभाष भानुदास सोनवले यांनी वाहन तपासणी वेळी 2,76,000 रुपये रक्कम जप्त केलेली आहे। वाहनातून संशयितरित्या रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्नाटक येथील अकबर याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय अशी माहिती प्रांत विकास खरात यांनी दिलेली आहे। त्यांनी रक्कम कोठून आणली आणि कशासाठी रक्कम घेऊन जात होता याची चौकशी केली जाणार आहे। हितगुज तर्फे मंडळाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या प्रित्यर्थ 29 मार्च रोजी सायंकाळी भावे नाट्य मंदिरात नृत्य, संगीत, अभिवाचन या कवितेचं पान असा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती हितगुजच्या कमल कुलकर्णी यांनी दिली आहे।